हॅलो, मी कोमल. द सोल साईट मराठी टॅरो शाळेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपण टॅरोची एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, टॅरो शिकायची. ज्यांना इच्छा आहे की टॅरो मला कंप्लीट शिकायचं आहे एक डिटेलमध्ये, तर तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता. इथे मी शॉर्ट्सद्वारा तुम्हाला टॅरोचे बेसिक सांगायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर टॅरोमध्ये दोन प्रकार असतात की काही लोक अपराईट मिनिंगच घेतात आणि काही लोक रिव्हर्समध्ये मिनिंग घेतात. फॉर एक्झाम्पल, हे जर पहिलंच कार्ड आहे तर हे ह्याचा एक असा मिनिंग काढतात आणि जर ते कार्ड तुम्हाला रिडिंगच्या दरम्यान उलटं आलं, ओके, उलटं आलं तर एक मिनिंग असा घेतात की उलटं कसं घ्यायचं, रिव्हर्स्डमध्ये कसं बघायचं टॅरो कार्ड. मी रिव्हर्स्डमध्ये कार्ड्स घेत नाही, मी त्याला पॉझिटिव्हमध्येच कार्ड्स घेते, अपराईटमध्येच त्याचं मिनिंग घेते. त्याचं एक कारण असं, टोटल 78 कार्ड्स आहेत ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे कार्ड्स आहेत. ओके, टॅरो हे एक एनर्जी बेस्ड रिडिंग आहे, एनर्जी टूल आहे. तुम्ही त्याला ज्या प्रकारे गप्पा मारता, ज्या प्रकारे बोलता, त्याप्रमाणे ते तुम्हाला ऐकतं. ओके, रिव्हर्स यासाठी मी नाही घेत कारण त्याच्यात जसे पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत तसे निगेटिव्हही आहेत. जर टॅरोला तुमच्याशी रिव्हर्समध्ये काही बोलायचं असेल, जर काही निगेटिव्ह मिनिंग्स द्यायचं असेल, तर ते बाय डिफॉल्टच तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह कार्ड देईल, ते उलटं करून तुम्हाला सांगणार नाही. ओके, हे माझं मान्यता आहे. तुम्हाला जे योग्य वाटतंय त्याप्रकारे बघू शकता, पण माझ्या मनाला हे पटत नाही कारण इथे द फूलचं कार्ड आहे जे न्यू बिगिनिंग सांगतं आणि द टावरचं कार्ड आहे जे आपण शिकू येणाऱ्या काळामध्ये, जिथे डिस्ट्रॉय झालं आहे सगळं. मग आता हे कार्ड उलटं आल्यामुळे ह्याचा अर्थ कसा बदलेल, किंवा हे कार्ड उलटं आल्यामुळे ह्याचा अर्थ कसा बदलेल? तर तुम्ही जर प्रॅक्टिकली विचार केला तर जर टॅरो कार्ड्सला तुमच्याशी बोलायचं आहे तर ते उलटं सुलटं काही करणार नाही. कधी कधी आपण कार्ड्स लावताना आपण प्रत्येक वेळी सरळ उलटे नाही लावू शकत. ओके, टॅरो जेव्हा शिकतात तेव्हा प्रॉपर एक्सपिरियन्स पर्सनकडनं शिकणं खूप गरजेचं आहे. मी जवळजवळ 1,00,000च्या वर रिडिंग केलेले आहेत आणि टॅरो मला झोपेतून उठवून विचारलं तरी मी सांगू शकते. ओके, जेव्हा काही लोक, मी खूप जणांकडून टॅरो शिकली आणि नंतर स्वतःच्या कन्क्लुजनवर आली, स्वतःच्या एक्सपिरियन्समधनं मी हा कोर्स तयार केलेला आहे. काही लोक तुम्हाला हेही सांगतात की पण तुमचे अर्धा जो डेक आहे तो सुलटा लावा, अर्धा जो डेक आहे तो उलटा लावा, म्हणजे तुम्हाला सेम पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतील. पण एवढं सगळं करायची काहीच गरज नाही आहे, कारण तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा घाईघाईत कामं करताना तेव्हा तुम्ही कुठे लावत बसणार आहात ते कार्ड्स. त्यामुळे जे कार्ड जसं आहे त्याला तसंच घ्या.